सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळे हा आतापर्यंत 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेला असा खळबळजनक दावा धनंजय देशमुखांनी केलाय। कृष्णा आंधळे गावी आल्याची माहिती त्यांनी सीआयडीला देखील दिल्याचं सांगितलंय। आमच्या कुटुंबाला या आरोपीपासून धोका आहे असं देखील देशमुख यांनी सांगितलेलं आहे। फरार कृष्णा आंधळे हा 3 वेळा गावी आलेला होता असा खळबळजनक दावा धनंजय देशमुखांनी केलेला आहे। किती वर्ष होतं चालू ह्या 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही सीआयडी ऑफिसला कळवली। 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे आलेला होता। परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही, म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते, अडचण आलेली आहे। परंतु यावर काय करायचं आणि आरोपीला कसं जेरबंद करायचं यावर आम्ही लवकरच विचार करून आम्हाला त्याला कसं जेरबंद करून, कारण आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे। कारण का हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सगळे लोक आहेत, त्यांचं समर्थन करणारे तिथंच आले, हे आरोपी तिथंच आले। तर त्या गोष्टीवर आम्ही त्यांना मागणी केलेली आहे, लवकरात लवकर त्याच्या मुसक्या ओढून त्याची पूर्ण जिल्हाभरात पोलीस प्रशासनानं धिंड काढून लवकरात लवकर त्याला जेलबंद करावं अशी आमची मागणी आहे आणि ते